ओवीला त्याच्या स्वभावाची थोडीफार कल्पना आलेली. उशीर झाल्यामुळे तो रागावला असेल या विचाराने ती मगापासून अस्वस्थ होत होती. त्यामुळे तो समोर असून त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिंमत झाली नाही. ती समोर असून तो बोलला नाही याचा अर्थ त्याला 100% राग आला याची खात्री तिला झाली. तो रागावला या कल्पनेनेच ती गांगारली आणि खाली बघूनच अडखळत बोलली, "सॉरी, ते गाडी बंद पडली होती." पहिल्यांदाच तिला इतकी सजलेली पाहिल्यावर त्याच्यातील कलेची कदर असणारा रुद्र काही क्षण तिला पाहण्यातच हरवला. तिचा आवाज ऐकून तो भानावर आला आणि त्वरित त्याच्यातील शिक्षकांनी तिला उत्तर दिलं, "ती गाडी असते, ती गाडी नाही." त्याचं बोलणं ऐकून ओवीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं, "ही वेळ आहे का शिकवणी घ्यायची?" शिकवताना विद्यार्थ्याचे हावभाव अचूक असणाऱ्या रुद्रला तिला स्वतःकडे पाहताना बघून शांत विचारलं, "अजून समजलं नाही. गाडी हा स्त्रीलिंग शब्द आहे, पुल्लिंग किंवा नपुंसकलिंग नाही. आपण तो गाडी किंवा ते गाडी असं बोलू शकतो का? आणि बोललं तरी कानांना कसं वाटन? त्यामुळे ती गाडी असं बोलायचं. आलं का लक्षात?" त्या दिवशी बस स्टॉपवर शिव्यांची शिकवणी आणि आता इथे हे. यावरूनच रुद्र हाडाचा शिक्षक आहे. ओवीला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. तिच्या शांत बोलण्याने तिची अस्वस्थता थोडी कमी झालेली. ओवी मान डोलावत हळू आवाजात बोलली, "ती गाडी बंद पडली म्हणून यायला उशीर झाला. तुम्हाला वाट पाहायला लागलं, सॉरी." त्याच्यासमोर एवढं मोठं वाक्य ओवी न अडखळता बोलली. तिलाच आश्चर्य वाटलं. एखाद्या गुलाबाच्या फुलाकडे पाहून जितकं शांत वाटतं, त्या क्षणी रुद्रला तिच्याकडे पाहून तितकं शांत, आल्हाददायक वाटलं. त्याचा राग वितळला, कारण तो हवेवरच आलेला. लग्नाचा प्रेशर कुठेतरी काढायचा म्हणून मगाशी त्याची चिडचिड होत होती. तिने स्वतःची चुकी कबूल केल्यावर तो शांतपणे बोलला, "तुमची गाडी बंद पडलेली, त्यात तुमचा काय दोष?" आणि ती खाली बघतच वैतागून मान हलवत अस्पष्ट बोलली, "हो ना." तिच्या चेहऱ्यावरचे पहिल्यांदाच वैतागलेले भाव पाहून तो किंचित गालात हसला आणि मागून नाना धावतच आरोळी देत आला. "मी आलो, मी आलो." रुद्र नानाकडे डोळे वटारत बघत बोलला, "आरडाओरडा करायला लहान आहेस का?" नाना त्याच्या स्वभावानुसार हसत बोलला, "उगाच भावी पती पत्नीला डिस्टर्ब नको." त्याचं बोलणं ऐकून रुद्र आणि ओवी दोघेही अवघडले. ओवी आपल्या खांद्यावरची सोनेरी गुंफण असलेली लाल शाल पुन्हा व्यवस्थित घेत तिरपी उभी राहिली आणि रुद्र शौर्याला पुन्हा व्यवस्थित घेत कपाळावर आटे आणत मनातच रागवला, "याला कधी अक्कल येणार कोणास ठाऊक." इतक्यात त्या ऐकता जागेत चोराचा आवाज घुमला, "आई!" थोड्या वेळापूर्वी आरुष त्याच्या आईला भेटायला आतुर झालेला. तो सारखा रस्त्याकडे बघत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे पाहत नंदाईला एकच प्रश्न विचारत होता, "माझी आई कुठे आज्जे?" नंदाई रस्त्याकडे बोट दाखवत सांगायची, "तुझी आई तुला भेटाया आता नवरीवाणी सजून येईल, थांब की थोडा वेळ." सगळे तिथल्या बागेत तिथल्या फुलांसोबत फोटोशूट करण्यात व्यस्त होते आणि आरुष एकटाच तिथल्या लांबसडक पायरीवर जागा अडवून त्याच्या आईची व्याकुळीने वाट पाहत होता. अशातच झाडाखाली लावलेल्या गाडीतून झपक मेकअप केलेली एक बाई उतरली, लहानग्या लेकराला घेऊन, नवरीवाणी सजून. नंदाईचं एवढंच बोलणं आठवलं आणि तो हसतच तिच्याकडे धावत गेला. "आई, आई!" आरुष हाका मारतच तिच्यापर्यंत पोहोचला. त्या बाईने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्याकडे हसत बोलली, "कोण आई? मी नाही तुझी आई." एवढंसं पोर ती बाई त्याची आई नाही ऐकूनच रडवेला झाला. तो धावतच पुन्हा नंदाईकडे गेला. नंदाई पोरींबरोबर फोटो काढत होती. त्याला रडताना पाहून त्याचे डोळे पुसत तिने काळजीने विचारलं, "अरे, काय झालंय बाबा रडाय?" तो आपले डोळे चोळत रडत बोलला, "आई नाही आली." नंदाईला वाईट वाटलं. कुठं राहिलेत काय माहिती, स्वतःशीच बडबडत तिने त्याला उराशी कवटाळलं. ती सुद्धा त्याच्यासोबत एका बाजूला त्याची वाट पाहत बसली आणि दुसऱ्या बाजूने नाना सारंगसोबत बोलत येताना दिसला. त्याला बघूनच नंदाई हसत बोलली, "तो बघ तुझा मामा नानासोबत बोलतोय, विचार त्याला की ऐकू काय आहे." आरुषने उत्साहात विचारलं, "तो माझा मामा आहे?" "होय होय, तुझा मामा, तुझ्या आईचा भाव आहे तो." नंदाई हसत बोलली. तसा आरुष उत्साहात धावत नानाकडे सारंगकडे पोहोचला. त्याला धावत आलेला पाहून ते दोघेही थांबले. सारंगकडे बघतच ते मोठे श्वास घेत थापा टाकत आरुषने हसत उत्साहानं विचारले, "तू माझा मामा ना?"
सारंगने नानाकडे हसून पाहिलं आणि आरुषचे गाल थोपडत बोलला, हो. माझी आई कुठे? आरुषने तितक्यातच उत्साहात पुन्हा विचारलं. नाना दुसऱ्या दरवाजाने आतमध्ये जाणाऱ्या पाठमोहऱ्या ओवीकडे बोट दाखवत बोलला, ती बघ तुझी आई, लाल साडीवाली. आरुषने ओवीला पाहिलं आणि पुन्हा धावतच नंदाईकडे गेला तिला आनंदाची बातमी कळवायला. तो नंदाईचा हात हातात घेऊन उड्या मारत बोलला होता, आई आली, आई आली. नंदाई त्याचा आनंद पाहून हसायला लागली. ती हसतच त्याच्या पाठोपाठ एक चापट मारत बोलली, इथं कशाला उड्या मारतोयस? आई आलं तर जा की भेट. आरुषने नंदाईचं बोट पकडत तिला हट्टाने उठवत बोलला, तू बी चल. बरं बाबा, येते थांब. नंदाई आपला हात गुडघ्यावर ठेवत सावकाश उठली आणि त्याच्यासोबत आतमध्ये आली. ती दरवाजातच उभी होती. तो हॉल लांब सडक आयताकृती होता. एका बाजूला ठराविक अंतर सोडून बसायला बाकडे होते. लग्नाची तिथी असल्याने म्हणावी तशी गर्दीही होती. थोड्या अंतरावर सजलेली ओवी नंदाईच्या नजरेत पडली आणि तिने लांबून तिची दृष्ट काढली. काय झाक दिसते बया, नजरच लागायची. लाल साडीमधली थोडीशी तिरपी उभी राहिलेल्या ओवीला पाहून आरुषने उत्साहात जोरात आवाज दिला, आई. तो आवाज त्या आयताकृती खोलीत घुमला. सगळ्यांसोबतच ओवी, रुद्र आणि नानाने दरवाजाकडे पाहिलं. दारात आरुष उभा होता. ओवी त्या मुलाला बारकाईने पाहत होती. त्याच्यासोबत नंदाई होती. त्यामुळे तिने अंदाज बांधला, कदाचित यानेच मला आवाज दिला असेल, कदाचित हाच मुलगा. असा प्रश्न मनात येऊन तिने उत्तरासाठी हलकीशी आरती कपाळावर आणत डोळ्यात प्रश्न घेऊनच रुद्रकडे पाहिलं. आरुषकडे बघत असणाऱ्या रुद्रला ओवीने मान त्याच्याकडे वळवली हे जाणवल्यावर त्यानेही तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतील प्रश्न ओळखून त्याने फक्त वरून खाली मान केली आणि ओवीचा अंदाज बरोबर निघाला. ओवी सावकाश चालत त्याच्याकडे गेली. मागून नानाचे शब्द तिच्या कानावर पडले, कधीपासून तुझी वाट बघत बाहेर असलेला. आरुष पहिल्यांदा आपल्या आईला सक्षम पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्याने नंदाईचं बोट मगाशी सोडलेलं. ओवी ही आरुषला पहिल्यांदाच पाहत होती. तिच्या कल्पनेपेक्षा तो बराच मोठा होता. तिची बेताची उंची असल्याने तिच्या छातीपर्यंत उंच, हडकुळा, सावळा पण बोलक्या चेहऱ्याचाच त्याची चेहरेपट्टी वडिलांवरच गेली हे तिला जाणवलं. तिला भेटण्यासाठी त्याची आतुरता पाहून ती थोडीशी हसत बोलली, कसा आहेस बाळा? आरुष आनंदाने मान हलवतच बोलला, मी लय बरा आहे. उत्साहाने तो मोठ्याने श्वास घेत होता. त्याने हसतच आनंदाने तिला विचारलं, तू आई ना माझी? त्याचे विस्कटलेले केस हाताने नीट करत ओवी प्रेमाने बोलली, हो, मीच तुझी आई. त्याच क्षणी आरुषने तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. त्याच्या अनपेक्षित वागण्याने एका क्षणी ओवी गोंधळली, पण लगेच त्याच्या केसातून मायेने हात फिरवत तिने प्रेमाने विचारलं, काय झाले बाळा? आरुष ओवीच्या कमरेला आपली मिठी तशीच ठेवून रडत बोलला, कुठं होतीस तू? मला तुझी किती आठवण यायची. त्याच्या आईसाठी त्याचा व्याकुळता व जीव पाहून ओवीच्या डोळ्याच्या कडा वळावल्या. त्याला उराशी कवटाळत ती प्रेमाने बोलली, थोडी लांब गेलेले, पण आता नाही जाणार. तिच्याकडे वर बघत आरुष रडत बोलला, मी तुला जाऊच देणार नाही आणि गेलीस तर मी तुझ्या सोबत येणार. त्याचे डोळे पुसत ओवी मायेने बोलली, आता मी कुठेच नाही जाणार आणि शहाणं मूल रडत नाही. तू शहाणा मुलगा आहेस ना? तिच्या कमरेवर हात ठेवूनच तो दोन्ही दिशांना मान हलवत उत्साहात बोलला, हो, मी तुझा शहाणा मुलगा. आणि माझ्या शहाण्या मुलाचं गोड नाव काय आहे? त्याच्या गालावर थोपडत तिने थोडंसं हसत विचारलं. सगळीकडे हात करत आरुष तिच्यावर हसला, आई, माझं नाव पण विसरलीस तू? आरुष आहे ना मी. त्याचा चेहरा ओंधळीत घेऊन ओवी प्रेमाने बोलली, मी तुला आरू बोलेन, आवडेल? आरुष पुन्हा तिला बिळगळला, लय भारी, लय भारी असं बोलतच तो हसत किंचित तिकडे तिकडे डुळत होता. नंदाई समाधानाने आरुष आणि ओवीला पाहत होती. पहिल्याच भेटीत ओवीने आरुषला मायेने जवळ घेतलेलं पाहून तिच्या डोळ्याच्या कडा थोड्याशा ओल्या झाल्या. आपले डोळे पदराने पुसत नंदाई बाहेर आली. समोरून मामी आल्या. नंदाईला डोळे पुसताना पाहून त्यांनी काळजीने विचारलं, काय झालंय का अक्का? कोण काय बोललंय का? नंदाई डोक्यावरून पदर नीट घेत समाधानाने बोलली, काय नाही बया, काय बी नाही. नेहमी कडाडणाऱ्या नंदाईला डोळे पुसताना पाहून मामीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या पुढे आल्या आणि समोर आरुष सोबत त्यांना ओवी दिसली. आरुष तिच्या कमरेला मिठी मारून बोलत होता, आई, आजी बोलली तू नवरीसारखी सजून येशील, पण तू त्या नवरीपेक्षा बी भारी दिसतेस.
त्याच्या बोलण्यावर ओवी थोडीशी हसली आणि त्याच्या पाठीवर हात फिरवत मायाने बोलली, तू सुद्धा माझ्यासारखाच भारी आहेस. ओवीच्या तोंडून कौतुक ऐकून तिची माया, तिचं प्रेम घटकाभर मिळालेला आरुष हवेत तरंगत होता. तिच्या कमरेला मिठी मारूनच तो आनंदाने तिथून डुलायला लागला, तिथेच डुलायला लागला. आरुष